मित्रांनो नमस्कार. मी उमेश सणास. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या यावेळच्या निवडणुकीतल्या सर्वात लक्षवेधक विधानसभा मतदारसंघाची आज आपल्याला चर्चा करायची. मतदारसंघ आहे बारामती. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे युगेंद्र पवार यांच्यात थेट सामना आहे. हा सामना अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात नाही. हा सामना अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यातला लक्षवेधी सामना आहे. लोकसभेच्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी 47,000पेक्षा अधिक मताधिक्य मिळवलेलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार मतदारांना सांगत होते की मी या परिसराचा खूप विकास केलेला आहे, मी तुमच्यासाठी खूप काही केलेलं आहे, 30-32 वर्ष मी तुमच्यासाठी पळालेलो आहे, तुम्ही माझ्या विचाराचा उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत निवडून दिलाच पाहिजे. जर तुम्ही माझ्या विचाराचा उमेदवार लोकसभेला निवडून नाही दिला तर मी पुढच्या निवडणुकीला उभं राहणार नाही, मी माझे उद्योगधंदे बघेन, मी माझा उद्योग करेन. अजित पवारांनी असं भावनिक आवाहन केल्यानंतर सुद्धा बारामती विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी आणि लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी अजित पवारांचं ऐकलं नाही. या विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी सुप्रिया सुळे यांना भरभरून मतं दिली असं म्हणतात आणि स्वतः दादा सांगतात की मी शब्दाला पक्का आहे. शब्दाला पक्के असलेले अजितदादा पवार लोकसभेच्या वेळी आपण काय बोललेलो आहे ते विसरलेले आहेत आणि विधानसभेला त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांचा फॉर्म भरलेला आहे. शरद पवारांचं सगळ्यात मोठं यश कोणतं आहे? शरद पवारांच्या पुतण्यानं त्यांच्या विरुद्ध बंड केल्यानंतर, त्यांचा पक्ष ताब्यात घेतल्यानंतर, त्यांचं चिन्ह ताब्यात घेतल्यानंतर आणि त्यांचे अनेक सहकारी सोबत घेऊन त्यांना सोडून गेल्यानंतर शरद पवार हे संयमानं नवीन पक्ष स्थापन करून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले. हे शरद पवारांचं सगळ्यात मोठं यश आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातला पहिला टप्पा शरद पवारांनी जिंकलेला आहे. आपला पुतण्या आपल्या विरुद्ध गेल्यानंतर आपल्या पुतण्याचा पुतण्या त्याच्या विरुद्ध उभं करण्यात शरद पवारांनी यश मिळवलं असेल तर शरद पवारांचं हे यश हे सर्वाधिक मोठं यश आहे. म्हणजे युगेंद्र पवार या विधानसभा मतदारसंघात प्रचाराला जाताना नक्की म्हणू शकतात की मी माझ्या काकाला घाबरत नाही, कारण माझ्या काकाचा काका माझ्या सोबत आहे. या मतदारसंघामध्ये मतदार नेमकं काय करतील हे सांगणं फार कठीण आहे आजच्या घटकेला. बारामती विधानसभा मतदारसंघातला मतदार हा महाराष्ट्रातला सर्वाधिक प्रगल्भ मतदार आहे असं म्हणावं अशी परिस्थिती आणि वातावरण लोकसभेच्या निवडणुकीला या मतदारसंघातल्या मतदारांनी दर्शवलेलं आहे. यावेळी हे मतदार काय करतील, कोणाचं आवाहन मान्य करतील आणि कोणाला नेस्तनाबूत करतील हे बघणं मोठं मनोरंजक आहे. अजित पवारांनी शिरूर विधानसभा मतदारसंघात उभं राहणार म्हणून माध्यमांमध्ये बातम्या पेरल्या. दादा हडपसरला उभे राहणार म्हणून त्यांचे कार्यकर्ते सांगत राहिले आणि सरते शेवटी अजित पवारांनी पुन्हा बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांचा फॉर्म भरला. मी नसेल तर तुमचा विकास कोण करणार, मी नसेल तर तुमचं काय होणार, मी नसेल तर बारामतीचा भविष्य काय, असे प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण करून त्यांना भावनिक करण्याचा प्रकार लोकसभेच्या निकालानंतर ते विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत अजित पवारांनी केला. मतदारांना हा प्रकार आवडलेला आहे का? मतदार या प्रकाराला कसे सामोरे जाणार आहेत हे या निवडणुकीत बघायचं आहे. शरद पवारांनी युगेंद्र पवारांना अजित पवारांच्या विरुद्ध उभं केलं. घरातलाच उमेदवार अजित पवारांच्या विरुद्ध उभा राहिला, कारण शरद पवारांच्या कन्येच्या विरुद्ध ज्या पद्धतीनं अजितदादांनी प्रचार केला, ज्या पद्धतीनं स्वतःच्या पत्नीला प्रचारात उतरवलं ते पाहता आणि शरद पवारांच्या राजकारणाची रीत पाहता अजित पवार यांना राजकारणातून निवृत्त केल्याशिवाय शरद पवार गप्प राहणार नाहीत असा अनेक जाणकारांचा होरा आहे. या विधानसभा मतदारसंघात असलेल्या मतदारांची परीक्षा ही खऱ्या अर्थानं यावेळी आहे. युगेंद्र पवार हे उमेदवार म्हणून नवखे आहेत. युगेंद्र पवार यांना निवडणुकांचा अनुभव नाही.
युगेंद्र पवार यांच्या पाठीमागं नेमके किती मतदार आहेत हे माहिती नाही, पण युगेंद्र पवार हे शरद पवारांचे प्रतिनिधी आहेत. ही युगेंद्र पवारांची सर्वात मोठी आणि जमेची बाजू आहे. बारामती मतदारसंघामध्ये अजितदादा पवार कधी प्रचार करीत नव्हते. महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरत असताना यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये दादा सांगत होते की मी पहिल्या दिवशी फॉर्म भरतो बारामतीला आणि शेवटच्या सांगता सभेत जातो, तरीही मी लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतो, कारण माझं काम बोलतं, माझं काम हाच माझा प्रचार आहे. यावेळी अजित पवारांची तशी परिस्थिती राहिलेली नाही. अजित पवारांनी दिवाळीच्या सुमारास एक दिवस 25-30 गावांना भेटी दिल्या, दुसऱ्या दिवशी 25-30 गावांना भेटी दिल्या. ज्या माणसाला माझं काम बोलतं हे सगळ्या महाराष्ट्राला ऐकवावंसं वाटत होतं, त्या व्यक्तीला स्वतःच्या मतदारसंघामध्ये फिरण्याची वेळ आली, हेही शरद पवारांचं यश आहे. शरद पवारांनी स्थानिक भाषणांमध्ये सांगितलं, 30-32 वर्ष बारामती विधानसभा मतदारसंघानं मला साथ दिली, 30-35 वर्ष याच मतदारसंघातल्या मतदारांनी अजितदादांना साथ दिली. आता आपण नवं नेतृत्व तयार करूया आणि नवीन नेतृत्वाच्या हातात बारामती देऊया. शरद पवारांचा हा विचार नवीन नेतृत्वाचा बारामतीतले मतदार किती स्वीकारतात हे पाहायचं आहे. अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. अजितदादांकडे या मतदारसंघातल्या सगळ्या संस्था आहेत, स्थानिक नगरपालिका आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती असलेले दोन्ही साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायट्या, ग्रामपंचायती याचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते अजित पवारांच्या सोबत आहेत. काही शिक्षण संस्था याही अजित पवारांच्या ताब्यात आहेत. असं सगळं संस्थात्मक जाळं सोबत असताना अजित पवारांना ही निवडणूक सोपी जायला हवी होती, पण दादांना ही निवडणूक सोपी जाणार नाही हे दादांच्या स्वतःच्याही लक्षात आलेलं आहे. दादांच्या पत्नी आणि मुलगा जय हे दादांसाठी प्रचाराला फिरतात. पार्थ पवार हे देखील लोकांशी वैयक्तिक संपर्क साधतायत. ही सगळी गोष्ट पाहिली असता ही निवडणूक अजितदादांना सोपी नाही हे नक्की झालेलं आहे. बारामती मतदारसंघाचे 2 भाग पडतात, शहरी बारामती आणि ग्रामीण बारामती. बारामती मतदारसंघाचा विकास झाला असं म्हणत असताना बारामती शहराचा झालेला विकास जागेवर पाहायला मिळतो, परंतु ग्रामीण बारामतीचा विकास किती झालेला आहे याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. 40 गावातल्या पाण्याचा प्रश्न हा यावेळी ऐरणीवर येणारा मुद्दा आहे. शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीलाच या मुद्द्याला हात घातलेला होता आणि जलसंपदा खातं ही आपल्याकडे असताना सुद्धा आपण या गावांच्या पाण्याची सोय करू शकलो नाही, याबद्दल मतदारांसमोर आणि नागरिकांसमोर शरद पवारांनी दिलगिरी व्यक्त केलेली होती. हा कळीचा मुद्दा शरद पवार लोकसभेला पकडू शकलेले होते. यावेळीही शरद पवार सांगतायत, माझ्याकडून चूक झाली, मला ती दुरुस्त करायची, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. एकदा राज्याची सत्ता आली की या 40 गावांच्या पाण्याचा, पिण्याचा आणि शेतीचा प्रश्न जो आहे तो मला कायमस्वरूपी सोडवता येईल. जिरायत बारामती आणि बागायत बारामती असेही बारामती मतदारसंघाचे 2 भाग होतात. या जिरायत बारामती मतदारसंघामध्ये आणि तिथल्या परिसरातल्या लोकांच्या प्रश्नांना माध्यमांसमोर आणून दिलं गेलं नाही आणि हे प्रश्न तसेच राहिले की काय असं वाटावं, अशी ग्राउंडवरची रियालिटी आहे. अजित पवार हे त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी राज्यभर फिरतायत. त्यातून सवड काढून दादा वारंवार स्वतःच्या मतदारसंघात येतील. त्यातच अजित पवारांनी जाहीर केलं की माझ्या मतदारसंघात प्रचारासाठी मला नरेंद्र मोदी यांच्या सभेची आवश्यकता नाही. नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसऱ्या पक्षातला आणि बाहेरच्या व्यक्ती आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी बोलवला तर त्याचा उलटा परिणाम आपल्या मतावर होऊ शकतो, अशी रास्त भीती अजित पवारांना वाटली. याचा अर्थ इथला मतदार हा अतिशय प्रगल्भ आहे, अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावर होऊ शकतो. या संदर्भातली काळजी दस्तूर खुद्द अजितदादा घेत आहेत हे इथं लक्षात येतं. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा पराभव झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं दादा पर्व जे आहे ते कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे. अजित पवारांच्या पक्षाला एकूण 50-55 जागा ज्या आहेत ते महाराष्ट्रामध्ये लढवण्यासाठी महायुतीनं दिलेल्या आहेत. त्यातल्या अनेक जागा धोक्यात आहेत. लोकसभेला अजित पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट जो आहे तो 25% राहिलेला आहे.
विधानसभेला तो स्ट्राईक रेट अजितदादांचा राहिला तर 10 ते 15 जागा विधानसभेला त्यांच्या निवडून येणार आहेत. त्यामुळं राज्य पातळीवर पळताना एका बाजूला दादांची दमछाक होतीये आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मतदारसंघातही अजितदादांना जास्त लक्ष घालावं लागतंय. बारामती मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची शहरामध्ये आणि काही ठिकाणी ग्रामीण भागातही मत आहे. भारतीय जनता पक्षाचा हा मतदार अजित पवारांना मतदान करेल असं यावेळीही वाटत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीला अजितदादांना मतदान केलेलं नाही. विधानसभेलाही हा मतदार अजितदादांकडे जाण्याची शक्यता नाही. अजितदादांनी भारतीय जनता पक्षाला बारामती मतदारसंघात अत्यंत मर्यादित ठेवलं. त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतत उपेक्षित ठेवलं. याचा राग या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना इतका आहे की तो राग मतपेटीतून व्यक्त केल्याशिवाय बारामती विधानसभा मतदारसंघातले भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. 30-32 वर्षाच्या कालखंडामध्ये मतदारसंघात काम करत असताना अजितदादांनी इतक्या लोकांना नाराज केलेला आहे, इतक्या लोकांवर तोंडसूक घेतलेला आहे की ही सगळी मंडळी जी आहेत ती वचपा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अशा वचपा काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना थोपवण्यामध्ये, शांत करण्यामध्ये दादांना किती यश येणार आहे की हे बघणं महत्वाचं ठरेल. आम्हाला शांतता हवी, आमच्या जीवनात हस्तक्षेप नको, आम्हाला एक वेळ विकास नको, पण तुमची दादागिरी नको असं वाटणाराही मतदारांचा एक क्लास वर्ग या मतदारसंघात आहे. तो मतदारांचा वर्ग हाही दादांच्या विरुद्ध जाऊ शकतो. बारामती शहरामध्ये अजित पवारांना सर्वाधिक अनुकूल वातावरण आहे. ज्या ज्या संस्था दादांच्या ताब्यात आहेत त्या संस्थांचे सर्व पदाधिकारी थेटपणानं आणि जाहीरपणानं दादांचा प्रचार करतायत. काही ठिकाणी आपण प्रचार करतो आहोत, दादांचं समर्थन करतो आहोत हे लक्षात यावं म्हणून त्यांच्याकडून दमदाटी सारखे प्रकारही होत आहेत. ते प्रकार माध्यमांसमोर आल्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांची अडचण होते. तरीही आजच्या घटकेला 30-32 वर्ष बारामती मतदारसंघाचा चांगला विकास करणाऱ्या अजित पवारांचं पारडं जे आहे ते जड आहे असं जाणकार सांगतात. युगेंद्र पवार यांची पाठी नौखी आहे. त्यांचा जनसंपर्क हा गेल्या 5-6 महिन्यात सुरू झालेला आहे. फक्त युगेंद्र पवार यांच्या पाठीमागे जी महाशक्ती उभी आहे ती महाशक्ती म्हणजे शरद पवार आहे. या मतदारसंघात शेवटपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांचाही एक वर्ग आहे. काही जाणकार असं सांगतात की बारामती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या सांगता सभा या सर्वाधिक महत्वाच्या राहतील. या सांगता सभांमध्ये प्रत्येक पक्षाला, प्रत्येक उमेदवाराला आपला विचार मांडता येईल आणि त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातले मतदार हे आपला निर्णय घेतील आणि आपला निर्णय मतपेटीमध्ये बंद करतील. अजित पवारांचा पराभव या मतदारसंघात करणं हे तेवढं सोपं काम नाही. अजित पवारांना या मतदारसंघामध्ये जखडून ठेवणं यासाठी युगेंद्र पवारांना उभं केलं असावं अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. अजित पवारांविरुद्ध दुसरा सक्षम उमेदवार शरद पवारांना घरच्या शिवाय मिळणं शक्य नव्हतं ही गोष्ट तितकीच खरी आहे. अजित पवारांना पाडणं ही कठीण गोष्ट आहे कारण 30-32 वर्ष या मतदारसंघातल्या सगळ्या संस्था, सगळे पदाधिकारी, व्यक्तिशः गावागावातले कार्यकर्ते यांचा आणि दादांचा थेट संपर्क आहे. अनेक लोकांची छोटी मोठी कामं दादांनी केलेली आहेत. या कामांना मानणारे आणि दादांशिवाय बारामतीचा विकास होणार नाही असा विश्वास असणारे अनेक मतदार हे या मतदारसंघात आहेत. ते मतदार निश्चितपणाने अजित पवारांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. त्याला दुसराही कंगोरा असा आहे की बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती. शरद पवारांनी दादांच्या हातात कारभार दिला म्हणून हा विकास होऊ शकला. त्यामुळे बारामतीच्या विकासाचे विकास पुरुष हे शरद पवारच आहेत असं सांगणाराही बारामतीमध्ये मतदारांचा एक वर्ग आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये केवळ शरद पवारांना मानणारे 20 ते 25 हजार मतदार आहेत की जे मतदार शरद पवार ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील, शरद पवारांचा स्वतःचा जिथे उमेदवार असेल तिथे शरद पवार सांगतील त्याप्रमाणे मतदान करतात. बारामती मतदारसंघामध्ये शरद पवारांना मानणारे
शरद पवारांवर प्रेम करणारे मतदार किती आहेत, त्यांची संख्या किती आहे, ही गोष्टही बघणं महत्वाचं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी बारामती मतदारसंघानं महाराष्ट्राच्या पत्रकारितेला आणि साहित्याला एक वेगळा शब्द दिला. त्या शब्दाचं नाव मलिदा गँग. नेत्यांबरोबर राहणं, सत्तेबरोबर थांबणं आणि सत्तेचा फायदा घेऊन जमेल तेवढा स्वतःच्या ताटात ओढणं, हे ज्याला जमतं तो मलिदा गँगचा मेंबर आहे. असे मलिदा गँगचे मेंबर जे आहेत ते बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वारंवार सांगितलं गेलं. ही सगळी मलिदा गँग जी आहे ती अजित पवारांच्या सोबत आहे. या असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये की अजित पवारांचा पराभव झाला तर तो त्यांच्या शत्रूंना आणि विरोधकांना करता येणार नाही. अजित पवारांच्या मलिदा गँगचे अनेक सदस्य, अजित पवारांचेच कार्यकर्ते अजित पवारांचा पराभव करू शकतात. अजित पवारांनी सांभाळलेले बारामती शहरातले आणि तालुक्यातले असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांच्याबद्दल कमालीची नाराजी सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये आहे. ही नाराजी दूर करणं अजितदादांचा स्वभाव नाही आणि ती त्यांना करताही येणार नाही. ती दूर करण्या इतपत वेळ त्यांच्याकडे नाही. अशा सर्वसामान्य नाराज मतदारांनी वेगळा निर्णय घ्यायचा ठरवलं तर अजितदादांना ही निवडणूक अतिशय जड जाणार आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राजकीय कौशल्याचा जसा कस लागणार आहे तसाच शरद पवारांच्या राजकीय कौशल्याचा कस लावणारी ही निवडणूक आहे. काही आडाखे डोक्यात ठेवून शरद पवारांनी योगेंद्र पवारांना उभं केलेलं आहे. योगेंद्र पवार हा तरुण चेहरा आहे. योगेंद्र पवारांची पाठी कोरी आहे. योगेंद्र पवार हे लोकांना संयमानं सामोरं जात आहेत. योगेंद्र पवार हे कोणावर तोंड टाकत नाहीत. संयमी व्यक्तिमत्व आहे. या सगळ्या योगेंद्र पवारांच्या जमेच्या बाजू आहेत. या जमेच्या बाजू अधिक शरद पवार नावाची महाशक्ती या सोबत योगेंद्र पवार ही निवडणूक लढतायत. बारामतीच्या मतदारांना नक्की करायचंय की पहिली 30 वर्ष शरद पवारांना दिल्यानंतर आणि पुढची 30 वर्ष अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारून स्वतःचा विकास करून घेतल्यानंतर आता नव्या विकास पर्वासाठी योगेंद्र पवार यांना संधी द्यायची की पुन्हा अजितदादांच्या हातामध्ये बारामती मतदारसंघ सोपवायचा हे लोकांना ठरवायचं. तुम्ही बारामती मतदारसंघातल्या मतदारांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलायला जाल तर ते तुमच्याशी फारशे मनमोकळेपणानं बोलत नाहीयेत. थोडंसं हातचं ठेवून, थोडंसं राखून ते बोलतायत. स्वतःचं मत आणि निर्णय सांगत नाहीयेत. एखादा ज्येष्ठ नागरिक सहज बोलताना सांगतोय की मला शरद पवारांना मत द्यायचंय, परंतु माझा मुलगा जो आहे तो या संस्थेमध्ये नोकरीला आहे आणि ही संस्था जी आहे ती दादांच्या ताब्यात आहे. असे हात अडकलेले, असे पाय अडकलेले, असं घोंगडं अडकलेले लोक जे आहेत ते नेमकं काय करतील हेही यावेळी पाहायचं. अजितदादांनी पहिल्याच प्रचार सभेमध्ये एक गोष्ट सांगितली की लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सुप्रिया सुळेंना मतं दिलीत, विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही मला मतं द्यायची. आपलं असं ठरलेलं आहे, अलिखित आपल्यातला करार आहे की लोकसभेला सुप्रिया आणि विधानसभेला मी. त्याप्रमाणे तुम्ही जे केलं लोकसभेला ते मला मान्य आहे, विधानसभेला आता ठरल्याप्रमाणे करा. याला शरद पवारांचं उत्तर असं आहे की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत गहाण टाकला जातोय. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहेत. हे सगळं बदलण्यासाठी मला माझ्या विचाराचा उमेदवार हा माझ्या स्वतःच्या मतदारसंघात हवा आहे. हा बदल करायला बारामतीचे मतदार तयार होतील की अजित पवारांना आणखी एक संधी देतील हे बघणं हे सगळ्यांसाठी औत्सुक्याचं आहे. अजित पवारांना लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मदत करू शकला नाही. यावेळी आपला पारंपरिक मतदार टिकवण्यासाठी बटेंगे तो कटेंगे यासारखी विचारधारा मला मान्य नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे अशी भाषा अजित पवारांनी सार्वजनिक व्यासपीठावर बोलायला सुरुवात केलेली आहे. भाजपचा मतदार गेला तरी चालेल, पण आपला पारंपरिक मतदार टिकवण्याचा प्रयत्न ते अजित पवार करतायत. अजित पवारांचे गुलाबी सल्लागार त्यांना कोणते सल्ले देतात त्या सल्ल्याप्रमाणे अजितदादा त्यांची व्यूहरचना या मतदारसंघात काय करतात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. अगदी सुरुवातीला या मतदारसंघामध्ये अजितदादांचं पारडं अतिशय जड होतं. अजितदादांचा पराभव करणं हे सोपं नाही असं लोकांना वाटत होतं.
ती परिस्थिती आता राहिलेली नाही. अजितदादांचं पारडं अजूनही जर असलं तरी युगेंद्र पवार हा अगदीच कच्चा उमेदवार राहणार नाही. त्याच्या मागे महाशक्ती आहे हे लोकांनी स्वीकारलेलं आहे. जिराईत गावांमधल्या पाण्याचा प्रश्न हा जर पेटला तर अजित पवारांना लोकसभेपेक्षाही मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती आहे. परिसराचा विकास करत असताना माणसांवर प्रेम करणं, सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेणं हा प्रकारही व्हावा लागतो. सामान्य नागरिक हे शरद पवारांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात आहेत. कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी आणि विविध पदांवर असणारे ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य एका बाजूला आणि सामान्य नागरिक दुसऱ्या बाजूला, असं काही वातावरण ह्या मतदारसंघात आहे का हे बघणं हे सुद्धा संशोधनाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी या मतदारसंघात अजून बाहेरून कुणी आलेलं नाही. अजितदादांनी माझ्या मतदारसंघात कोणी येऊच नका असं सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीत या मतदारसंघातल्या मतदारांना खऱ्या अर्थानं 2021च्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठ्या परीक्षेला सामोरं जायचंय. स्वतःचा आणि मतदारसंघाचा विकास करून घ्यायचा असेल, स्वतःची अस्मिता आणि स्वाभिमान ठेवायचा असेल आणि बारामतीची ओळख महाराष्ट्राच्या नकाशावर महाराष्ट्राची राजकीय राजधानी म्हणून सातत्यानं होत राहावी असं इथल्या मतदारांना वाटत असेल तर या मतदारांना योग्य निर्णय घ्यावा लागेल. एक रोमहर्षक लढत बारामती विधानसभा मतदारसंघात होणार आहे. आजच्या घटकेला अजित पवारांचं पारडं जड असलं तरी सांगता सभेशिवाय कोण जिंकून येईल, कोणाचं पारडं कुठं झुकलेलं आहे हे सांगता येणार नाही असं सांगणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मतदारसंघात काय होईल याची उत्सुकता ही सगळ्या महाराष्ट्राला आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे. निवडणुकीला मतदान करणं हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वाधिक संख्येनं तरुणांनी, युवतींनी आणि ज्येष्ठांनीही मतदानाला बाहेर पडावं. लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपलं मत नोंदवावं. तुम्हाला हव्या त्या उमेदवाराला मत द्या, हव्या त्या पक्षाला मत द्या. जिथं पक्ष आणि उमेदवार तुम्हाला योग्य वाटणार नाही तिथं नोटाला मत द्या, पण मतदान न करता गप्प राहू नका. मतदानाचा आपला हक्क बजावा अशी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि इथं थांबतो. जय भवानी, जय शिवाजी.